हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झेंड्यापासून एक गाणं आठवलं, ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती, ते गाणं आठवलं. म्हणजे जी लोक एकमेकांना हाणायला मारायला उठायचे आज ते सगळे एकत्र आहेत. ॲक्च्युली खूप लांब आहे ते, त्यामुळं जादा झूमिंग होत नाही आहे. पण आपल्या नशिबात आज लांबूनच देवीचं दर्शन आहे. आई राजा उदय उदय रेणुका माते की जय. हे बघू शकताय पूर्ण असं जंगल आहे. महाराष्ट्राचा रोड बघा आणि समोरच कर्नाटक राज्य सुरू होत आहे. तर कर्नाटकचा रोड बघा मित्रांनो. आता आपण कर्नाटक मध्ये पोहोचलो. काय फरक जाणवला आता मी काय बोलू शकत नाही. आता दिसलं असेल मित्रांनो किल्ला आतमधून खूप छान आहे. यूट्यूबला जर चेक केलं तर तुम्हाला किल्ल्याचे पूर्ण व्हिडिओ गावतील. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार. काल आपली गाडी नागपूरमध्ये खाली झाली आणि आपल्याला आज बुकिंग भेटली आहे परत रिटर्न हैदराबादची. जिकडून आलो परत तिकडलंच बुकिंग लागलंय. आणि काही प्रोटोकॉल्समुळे मी आता तुम्हाला बाहेरचं शूटिंग दाखवू शकत नाही, कारण आपण महिंद्रा कंपनीमध्ये आणि महिंद्रा कंपनीचंच मटेरियल आपल्याला घेऊन जायचं इथून परत रिटर्न हैदराबाद. तर चला, भरपूर साऱ्या गोष्टी यावेळेस पण बघायला भेटतील. तर व्हिडिओ हा पण खूप छान होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्या 3 पार्टला भरपूर सपोर्ट भेटला आहे, तर असाच सपोर्ट 4थ्या पार्टला पण दाखवा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. लोडिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. जहिराबादचं लोकेशन आहे म्हणजे सदाशिवपेठ आणि हैदराबादच्या मध्ये जहिराबाद म्हणून येतं. तर तिथं आपल्याला हे मटेरियल सोडायचं आहे. 508 किलोमीटरचं रनिंग आपलं बाकी आहे. तर ही पण ट्रिप खूप छान होणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, नागपूर टू हैदराबादचा रिटर्न प्रवास आपला सुरू झाला आहे. तर बघूया काय काय रोड हायलाईट्स होत आहेत, सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचू. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण पोहोचतोय समृद्धीला. आणि इथून फक्त आपला प्रवास वर्ध्यापर्यंतच आहे समृद्धीचा. आणि तिथून परत आपण लेफ्ट घेऊन जाऊया. नागपूर एंट्री लगेच रीड झालेला आहे. चला, वेलकम टू समृद्धी. मस्त असा रोड आहे, प्रवासाला मजा येणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण समृद्धी महामार्गाला एक्झिट घेतोय वर्ध्याला. हा मुंबईला जाईल आणि आपण निघालो वर्धा मार्गे, बिदर मार्गे जहिराबादला. समोरच बोर्ड दिसत असेल मित्रांनो. तर आपल्याला इथं यवतमाळ 75 किलोमीटर आहे, देवळी 21 किलोमीटर आहे. तर ह्याच ब्रिज खालून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि डायरेक्ट यवतमाळ तर रोड पकडायचा आहे. तर आपलं समृद्धीचं जे रनिंग झालं, म्हणजे जेवढा पण आपण समृद्धीचे नागपूर ते वर्ध्याचा जो प्रवास केला, तर त्याला टोल लागला आपल्याला फक्त 100 रुपये. आणि आता आपण घेतोय राईट तो वर्ध्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण वर्धा बायपासला आहे आणि हा ब्रिज बघू शकता किती मस्त असा मजबूत ब्रिज बनवला आहे. आणि हा यवतमाळ हायवे आहे आणि लेफ्ट साईडला बघू शकताय वर्धा सिटी. तर आपला प्रवास हा आज यवतमाळ मार्गे असेल, कारण 2 रोड जातात हैदराबादला. तर एक टोटल तेलंगणामध्ये ज्या रोडने आपण आलो होतो, तर आज तो रोड न वापरता आपण महाराष्ट्रामधूनच प्रवास करणार आहे. कारण खरंच खूप सुंदर रोड आहे.
तर तुम्ही म्हणशाल की हा मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जो आपण हैदराबाद ते नागपूरचा ब्लॉग बनवला त्यामध्ये महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर थोडं रागात बोललो होतो, कारण त्या रस्त्याची अवस्था खरंच खूप वाईट आहे. आणि हा रोड बघू शकताय, आता आपण यवतमाळ हायवेला आहे वर्ध्यापासून पुढे, आणि रस्त्याची क्वालिटी बघा. खरंच काम झालंय, छान झालंय, खूप छान काम झालंय. झाडं लावलेली आहेत पण देखरेख वाटत नाहीये, पण रस्ता खरंच खूप छान बनवलाय. तर बघूया आज ह्या रोडला एक्सपोज करूया. म्हणजे आपला प्रवास जो अजून 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे, तर हा पूर्ण महाराष्ट्रातील बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत म्हणजे तेलंगणा आणि कर्नाटकच्या, तर तेच पूर्ण जिल्हे आपल्याला लागणार आहेत. तर भरपूर साऱ्या गोष्टी ह्याही ब्लॉकमध्ये बघायला भेटतील. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कृष्णापूरचा टोल नाका आणि इथून जवळच काटेश्वर देवस्थानचा पण बोर्ड लागला होता, आणि समोरच टोल नाका दिसत असेल कृष्णापूर. लगेच रीड पण झालाय. तर टोटल टोलचा जो काही खर्च असेल तर तो मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडला सांगून देईलच, आणि आपल्याला प्रवासात डिझेल किती लागते ते पण सांगून देईल. म्हणजे एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला प्रवासामध्ये किती खर्च येतो. फक्त भाड्यांचे रेट विचारू नका, म्हणजे काय रेटला बुकिंग घेतली वगैरे, तर काही गोष्टी सिक्रेट ठेवाव्या लागतात, त्यामुळे बुकिंगचे रेट सांगितले जाणार नाहीत, त्यामुळे क्षमस्व. 3 लेन हायवे. आता एक गंमत दाखवतो तुम्हाला. समोरून एक ट्रक येतोय, तो आहे आपल्याच लेनवरती, म्हणजे सरळ सरळ ऍक्सिडेंट होण्याची कारण आहे ते. बघा, हा आपल्याच लेनवरती चाललाय आणि ती लेन बंद आहे. काही कारणास्तव काम चालू वगैरे असू शकतंय. तर सांगायचं एवढं, तुम्ही आपला पार्ट 1 पाहिला असेल, ज्यामध्ये कर्नाटकचं जे डिवायडेशनचं काम चालू होतं रस्त्याचं, त्यावेळेस प्रॉपर मार्किंग, प्रॉपर गायडन्स, किंवा मध्ये रस्सी टाकून स्टॉपर लावलेले रेड मार्किंग, तसं आपल्या इकडे दिसत नाहीये. तर एक लेन जर बंद असेल तर एका लेनला हाफ रोड नक्कीच द्या, बट प्रोटेक्शन म्हणून काय, तर त्याला प्रोटेक्शन असं काही आपल्या इथे गायडन्सचं दिसत नाही. चला जेवायला थांबूया. गलमगाव आणि आहेत गाड्या म्हटल्यावरती जेवण चांगलं नक्कीच असेल. तर चला जेवून घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. तुमचं गाव कोणतं? बेकार आहे. गट सोडून ड्रायव्हरची साधी गोष्ट नाही. आता काय 10-15 दिवस झाले बाहेर असते. मला हे म्हणायचं आहे, सावकार कोणतं जहाजामध्ये ड्युटी करायची, मालकाने जे आहे ते पेमेंट आहे ते आपण उठला जर विषय खतम, घर चालवत जाऊ. चला सावकार ओके. रात्रभर जागी राहतो, रात्रभर जागी राहतो. अच्छा, पहिला घेत किती वाजता? 12 वाजे, 1 वाजता, 2 वाजे झालं. पुढच्या वेळेस आल्यावर भेटू. ओके. ओप्पो आपला आहे, हो ना. पाहिलं असेल संभाषण, म्हणजे ते पार्किंगचं काम करतात रात्रभर जागून. थोडी ड्रिंक केली होती ॲक्च्युली त्यांनी, जाऊ द्या, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पेट्रोल पंप आहे मित्रांनो, कसं वाटलं? लाइटिंग पण. चला, तर त्या बाबांच्या गप्पा ज्या होत्या, म्हणजे ते काही विषयावरती बोलत होते. तर प्रत्येकाचे पर्सनल ओपिनियन असते. तर फॅमिलीचा विषय त्यांनी काढला होता मध्ये. तर गेले 8 दिवस झाले आपण घराच्या बाहेर आहे, फॅमिलीपासून लांब आहे. तर माझ्यासारखे असे असंख्य ड्रायव्हर असतील जे आहेत, ते असेच फॅमिलीपासून लांब असतात नाही का. आपण पण गेल्यावरती 8-8 दिवस 10-10 दिवस ट्रिपवरती असल्यावरती बाहेरच असतो.
तर काही आठवणी असतात घरच्यांच्या पण सारखी आठवणी येत असते. बट तर घरच्यांची पण आठवण येत असते, म्हणजे मुलीची, बायकोची, आईवडिलांची, आणि थोडं भावनिक पण कधी कधी होतं. पण काय करणार, आपला व्यवसाय असा आहे की ह्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर एकदा घराच्या बाहेर पडल्यावरती कधी घरी जाता येईल हे तर माहीतच नसतं. तर सांगायचा उद्देश एवढाच की एक तर ड्रायव्हरांची रिस्पेक्ट करत चला, तो कोणताही असो. आणि दुसरी गोष्ट अशी, तर आज आहे 28 तारीख आणि मगाशी मी न्यूज वाचली, म्हणजे बघत होतो ॲक्च्युली यूट्यूबवरती. तर मोदी सरकारने जो काळा कायदा केला होता तर तो मागं घेतलाय असं त्या न्यूजमध्ये होतं. खरी एका खोटी आहे, पण न्यूज एका न्यूज चॅनलवरती होती, त्यामुळं ती नक्कीच खरी असेल. ड्रायव्हर व्यक्तीचा खरंच आज विजय झालाय. सरकारला पण झुकावं लागलं ह्या गोष्टीसाठी, कारण तो नियम खरंच फायद्याचा नव्हता. काही कोणी जाणून बुजून ॲक्सिडेंट करत नाही. तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे सुद्धा ॲक्सिडेंट घडतात आणि त्याचा भोगतान ड्रायव्हरला, त्याच्या फॅमिलीला भोगावं लागतं. म्हणजे आता तुम्ही उदाहरण पाहिलं असेल तर मगाशी रोड एक साईड चालू होती, एक साईड बंद होती. ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा गोष्टींमुळे. आता पुढे बघू शकतो ते रॉंग साईडने एक 2 व्हीलरवाला येतोय, लाईट अप्पर टिप्पर मारत चाललाय. तिकडली लेन आहे तरी पण रॉंग साईडने चालण्याची काहीच गरज नाही. यवतमाळला साहेब येणार आहेत, भारताचे पंतप्रधान, म्हणून तो रोड बंद करून ठेवलाय असं त्यांचं म्हणणं होतं, मला माहित नाही. मग ते उद्या सकाळी विमानातून येणार यवतमाळच्या एअरपोर्टला. त्यासाठी आता जर एखाद्याचं काय बोलत जाऊ द्या, टप्प्याटप्प्याने प्रत्येक विषयावरती बोलत जाऊया. आणि आणखी एक जेन्युइन कमेंट होती कालच्या ब्लॉगमध्ये की आपल्या एका मित्राने जितो घेतली आणि तो बिझनेससाठी म्हणजे विचारत होता, दादा मी नवीन जितो घेतली तर बिझनेस कसा काय जोडायचा. तर बहुत जितो घेतली आहे तर स्टार्टिंग करताना जर तुमच्याकडे 0 कस्टमर असेल तर आपल्या शेजारचे जे वर्कशॉप असतील किंवा कंपन्या असतील त्यांना तुमचं व्हिजिटिंग कार्ड छापून नक्की द्या. कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्याचबरोबर थोडा ऑनलाईन कंपन्यांचा सपोर्ट घ्या, कारण व्यवसायात नवीन असल्यामुळे डायरेक्ट कस्टमर डाटाबेस भेटत नाही. तर थोडं त्यांना पण कोऑर्डिनेट करत चला. मंदिर खूप मस्त आहे, माहीत नाही कोणतं आहे पण बघू शकता, खूपच छान आहे. तर त्या कंपन्यांचे कस्टमर तुमच्याकडे घेत चला, म्हणजे त्यांच्याबरोबर बिझनेस सुरू करा आणि ते कस्टमर तुमच्या पर्सनल कस्टमरमध्ये कन्वर्ट करा. मी कोणत्याही ऑनलाईन कंपनीचं नाव घेणार नाही आहे, बट आहेत मार्केटमध्ये किंवा पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये, नाशिक सिटीमध्ये ऑनलाईन कंपनीचा बिझनेस आहे. तर नक्की ते करा. पॅकेजवरती जर गाडी लावून बिझनेस करणार असाल तर पॅकेजचं एकदा कॅल्क्युलेशन करून घ्या आणि जर तुम्हाला बजेटमध्ये बसत असेल तरच पॅकेजवरती गाडी लावा. आणि तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त असं मशीद आहे वाटतं, खूप छान आहे. थोडं नाव प्रोनाऊन्सिएशन चुकलं असावं आय थिंक, कारण एवढं लांबचं दिसलं नाही व्यवस्थित. तर लेफ्ट साईडला आपल्या एअरपोर्ट आहे, इथून एअरपोर्टचा रोड आहे आतमध्ये. जवाहरलाल दर्डा विमानतळ. हां, मोदी साहेबांचे भरपूर असे बोर्ड बघा, ते बाबांनी सांगितलं होतं आहे का. तर त्यामुळं त्या रस्त्याला थोडं प्रोटेक्शन दिलं आहे. उद्या सकाळी साहेबांचं आगमन होईल. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांचं यवतमाळमध्ये स्वागत आहे. आपण ॲडव्हान्समध्ये करूया. राष्ट्रवादी, BJP, शिवसेना सगळे झेंडे लागलेले आहेत आणि बघू शकताय
जय्यत तयारी साहेबांची आहे का. हे इथं एवढं रस्त्याच्या बिनकामीकडेला बॅरिकेटिंग लावण्यापेक्षा ते जे रस्ता डायव्हर्जन डिवायडेशन लावलंय तिथं लावलं असतं तर मला वाटतंय एखाद्याचा अपघात टाळला असता किंवा टळू शकतो. आणि इथं बघा बांबू लावून रस्सा लावून झेंडे पॅक केलेत. मला कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करायचं नाही आहे, पण विषयाचं गांभीर्य लक्षात घेता हे डिवायडेशनची गरज इथं नव्हती तर तिथं होती असं मला तरी वाटतं. त्याच्यावरती या झेंड्यांपासून एक गाणं आठवलं, विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती, ते गाणं आठवलं. म्हणजे जी लोक एकमेकांना हाणायला मारायला उठायचे आज ते सगळे एकत्र आहेत. पॉवर ऑफ मोदी सरकार. शिवसेनेचा घ्या, राष्ट्रवादीचा घ्या, बीजेपीचा घ्या, कोणताही घ्या. आणि आपल्याला आता पुढं जे मोठं शहर लागेल तर ते आहे 3 पीठापैकी एक रेणुका मातेचं मंदिर. आपल्या इथून आता म्हणजे यवतमाळ पासून एक 70-75 किलोमीटरचं अंतर आहे. पण आपलं आज दर्शनाचा योग होणार नाही कारण आपण अर्ध्या रात्र होईल आपल्याला. त्यामुळं आजचं दर्शन माहूरगडचं होणार नाही. कारण भरपूर वेळा आपण दिवसा प्रवासात असताना जे काही आपल्या प्रवासात म्हणजे मंदिर वगैरे किंवा असे स्पॉट सापडतात, पिकनिक स्पॉट, तर त्यांच्यावरती जाण्याचा प्रयत्न करतच असतो. बट आजच्या प्रवासामध्ये रात्रीचा असल्यामुळे माहूरगडावरती जाता येणार नाही आहे. तरी पण गावात गेल्यानंतर बघूया, आपल्याला जर लांबून दर्शन झालं तर नक्कीच घेऊया. तर मित्रांनो पोचलोय पंपावरती आणि इकडे रेट बघू शकता 94 रुपये. शेट गायब आहेत तर तोपर्यंत वाट बघूया, बसूया तोपर्यंत इथपर्यंत आलेत. तर चला डिझेल भरूया पहिला. तोपर्यंत मित्रांनो आपल्या 1934ला सबस्क्राईब करा. हो सर, बरं 28चं केलं ना. तर मित्रांनो पोचलोय पेट्रोल पंपावरती आणि डिझेल भरायचं काम चालू आहे. तर इथून माहूरगड 51 किलोमीटर आहे आणि बिदर म्हणजे कर्नाटक बाउंड्री एक 300 किलोमीटर, 300-325 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे. तर आपण आता 2800 रुपयाचं डिझेल भरतोय, ज्यात आपली गाडी कर्नाटकमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर आपण तिथं आपली टाकी फुल करून घेऊया. म्हणजे आपला तिथून पुढचा जो काही प्रवास असेल तर तो कंटिन्यू करता येईल. तर चला पहिलं डिझेल फुल करूया. 2800 रुपयात नक्कीच फुल होईल. कर्नाटक आपल्याला इथून 300 किलोमीटरचं 300-320 किलोमीटरचं अजून रनिंग बाकी आहे. त्यामुळेच एक 2800 रुपयाचं आपण आता डिझेल भरून घेतलं आहे आणि 2800 रुपयाचं डिझेल भरून घेतलं आहे, ज्यात आपली गाडी 300-350 किलोमीटरचा प्रवास तर नक्कीच कंप्लीट करेल. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे बॅरिगेटिंग लावलं आहे बघा. असं बॅरिगेटिंग ॲक्च्युअली गरजेचं आहे. म्हणजे तिथं एक 200 मीटर अलीकडं पहिलं गायडन्ससाठी, त्यानंतर पुढे आल्यानंतर असे बॅरिगेट, भरपूर असे बॅरिगेट हे गरजेचं आहे. तर मित्रांनो थांबलोय आणि तुम्हाला दाखवून देतो. समोर लाईट दिसत आहेत. ॲक्च्युली खूप लांब आहे ते, त्यामुळं जादा झूमिंग होत नाही आहे. पण आपल्या नशिबात आज लांबूनच देवीचं दर्शन आहे. आई राजा उदय उदय रेणुका माते की जय. 1934च्या माध्यमातून आज तुम्हाला रेणुका मातेचं लांबूनच दर्शन. तर मित्रांनो कमेंटमध्ये रेणुका माते की जय, आई राजा उदय उदय नक्कीच लिहा. आणि आपला प्रवास अजूनही 300 किलोमीटर बाकी आहे. तर भरपूर लांबचा पल्ला आहे. रस्ता खूप छान आहे त्यामुळे प्रवासाला काही प्रॉब्लेम येत नाही आहे.
तर चला मित्रांनो, आजचा आपला प्रवास कंटिन्यू करूया. आणि हे आपली 1934 आणि लाईट्स पाहिल्या नसतील तर बघून घ्या. हे आपले लॅम्प, LED लॅम्प. आणि हेडलाइट्स. पिकअप 1934च्या माध्यमातून आज रेणुका मातेचं लांबूनच दर्शन झालंय. तर देवीचे आशीर्वाद असेच आपल्या बरोबर असतील आणि आहेत. फक्त एवढंच एक खंत आहे की ड्रायव्हिंगचा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक वेळेस असं दर्शनाला जाता येत नाही. भरपूर अशा तीर्थक्षेत्रांना म्हणजे ऑन द वे जावं लागतं. फक्त काही वेळेस दर्शन घेता येतं, काही वेळेस लांबूनच दर्शन घेता येतं. हीच एक खंत असते, कारण असं वेळ काढून देवाला जाणं, दर्शन घेणं हा भरपूर वेळा रिअर योग असतो. म्हणजे कमी वेळा योग येतो. मध्ये असताना आपल्याला कोणती ट्रिप भेटेल हे माहीत नव्हतं. जर महाराष्ट्रात असतं तर ठीकच आहे. बट महाराष्ट्रातून अदर स्टेटला म्हणजे आता आपण निघालो तेलंगणा, कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही लागणार. कारण बिदर कर्नाटकमध्ये आपण त्याच रोडने चाललो आहे. बिदरवरतूनच जाणार आहे आणि त्यानंतर परत तेलंगणामध्ये एंट्री करणार आहे. तर आपला इन्शुरन्स आपण कालच काढून घेतलेला आहे, म्हणजे 1 दिवस आधीच. तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि कर्नाटकचा टीपी पण परत ॲक्च्युली मी 8 दिवसाचाच टीपी काढत होतो. तर पहिला टीपी जो काढला होता तो 8 दिवसाचाच होता. तर तो कालच संपला होता, म्हणून आज परत टीपी काढून घेतला आहे. आणि तेलंगणाचा टीपी आपला 29 तारखेला संपणार आहे. तर तो जाताना जमलं, शक्य झालं तर आजच रिन्यू करून घेऊ. कारण तेलंगणामध्ये परत किती दिवस लागतात गाडी भरायला आणि कोणतं बुकिंग रिटर्न भेटतंय ते माहीत नाही आहे. तर करूया प्लॅनिंग जसा होईल तसा. आणि भरपूर असं जंगल आहे मित्रांनो ह्या परिसरामध्ये, कारण मॅप कंटिन्यूच चालू आहे. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला हिरवळ दिसत असेल, तर आता परत कोणतं तरी एक पुढे जंगल लागतंय. आणि अशी ऑलरेडी 2-3 जंगल येऊन गेलेली आहेत. फॉरेस्टचा विभाग दिसतो सगळं, म्हणजे बऱ्यापैकी फॉरेस्ट आहे. आणि रस्त्याचं काम बघू शकताय, म्हणजे पूर्ण सिमेंटचा रोड झालेला आहे. त्यामुळे प्रवासात काही प्रॉब्लेम येत नाहीये. सड मजबूत आहे हा, कारण बघू शकताय कॅरी थकली आहे. त्यानंतर ही 12 टायर पण थकली आहे. आणि आपली पिकअप टनाटन चालू आहे, कारण गाडी आज पण अंडरलोडच आहे. 1 टनाच्या आतमध्येच लोड आहे. त्यामुळे पिकअपला काही प्रॉब्लेम येत नाही आणि अजूनही काही थकवा जाणवत नाही. तर चला, प्लॅनिंग तर आहे की आज रात्रीतच कंप्लीट करायचं आहे. अजूनही 270 किलोमीटर दाखवत आहे आणि आता वाजले ते 1. तर जाऊया लवकर. 270 किलोमीटर म्हणजे 2, 4, 6, 7 तास, 6-7 तास तरी लागतीलच. चला, बघू शकता साईडला झाडं वगैरे, डोंगर वगैरे दिसत आहेत. तर हे जंगल सुरू होत आहे परत आणि पुढं गाड्या थांबलेल्या आहेत. तर थांबूया आपण पण, चहा घेऊया आणि मग जाऊया पुढे. आणि हे बघा पिकअप पॉवर गेली पिकअप. चहा घेऊया आपण, त्याला जाऊ द्या. तर मित्रांनो बघू शकताय हे जे जंगल आहे आणि वरती पण बघा रस्त्याचं काम किती जोरात चालू आहे. पूर्ण डोंगरच्या डोंगर, म्हणजे कमीत कमी हा घाट आहे ॲक्च्युली.
आणि या घाटामध्ये ट्रॅक्टर बंद पडला इथं एका साईडला आणि एक साईड पूर्ण जाम झालेली आहे. तर हे दिसतच असेल, हे ट्रॅक्टर थांबल्यामुळे सगळे थांबलेत. एक ट्रक बंद पडलाय मध्येच, त्याच्यामुळे ते ट्रॅफिक पण जाम झालंय. रस्ता पण काम जोरात चालू आहे. तर आता आपण पोहोचलोय उमरी गावात. हे गाव आहे की गावाची स्वच्छता बघू शकताय. काय गाव आहे, कसं आहे महाराष्ट्रातील काही काही गावांची अवस्था बघा. जरा थोडं विचित्र वाटलं म्हणून रेकॉर्ड केलं. गाव थोडं मोठं आहे, उमरी म्हणून गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिव सकाळ. तर आत्ता वाजले आहेत 6 आणि 1:30 वाजता आपण थांबलो होतो, कारण भरपूर अशी झोप यायला लागली होती. म्हणून फक्त 1.5 तास झोप काढली आणि 6 वाजता उठलोय. आणि आपला पुढचा प्रवास अजूनही 150 किलोमीटरचा आहे. मॅपनुसार 3 तास 16 मिनिटं दाखवत आहे, म्हणजे ऑलमोस्ट 4 तास तरी आपले जातील. 6, 4, 10, 10 वाजेपर्यंत आपण कंपनीच्या गेटवरती पोहोचू शकतोय. मस्त असं गुरुद्वारा आहे आणि वरती विमानाचा पण असा एक फोटो आहे, खूप छान आहे. महाराजांचं मस्त असं स्मारक देगलूर गावामधलं. तर आपण एकदा घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय. सकाळ झालेली आहे आणि आपला प्रवासही बऱ्यापैकी उचलला. 111 किलोमीटर फक्त रनिंग बाकी आहे आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला कर्नाटक लागेल. मित्रांनो, रस्ता कसा आहे, एकदम सरळ रोड, एकदम सरळ. तर मित्रांनो, हा कावळ गावचा रोड होता, म्हणजे एकदम सरळ सरळ रोड. आपण आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती आहे. इथून बिदर 70 ते 80 किलोमीटरचं रनिंग आहे आणि महाराष्ट्र बाउंड्रीचा रोड बघू शकता आणि समोरच कर्नाटक सुरू होते. इथे समोर लिहिलंय जहीराबाद 82 किलोमीटर, हुमनाबाद 106 किलोमीटर, त्यानंतर हैदराबाद 200 किलोमीटर. आणि महाराष्ट्राचा म्हणजे बोलतो तर त्याचं कारण आहे, म्हणजे महाराष्ट्राचा रोड बघा आणि समोरच कर्नाटक राज्य सुरू होत आहे. तर कर्नाटकचा रोड बघा मित्रांनो. आता आपण कर्नाटकमध्ये पोहोचलोय. वेलकम टू कर्नाटका. आणि रस्ता बघा काय फरक जाणवला. आता मी काही बोलू शकत नाहीये, तुम्हीच कमेंट करा. असे रोड आहेत आपले आणि आपल्याकडं मोदी साहेबांचं सरकार आहे, त्रिमूर्ती सरकार, आणि इकडे कर्नाटका काँग्रेस सरकार. फरक समजला असेलच.
जाऊया लवकर, चांगला रोड लागलाय. पण कर्नाटकचा एक 30 ते 40 किलोमीटरचा पॅच आहे हा, कॉर्नरचा एकदम, नाही का. तर एक साईडने महाराष्ट्र आहे, एक साईडने तेलंगणा आहे, आणि मध्ये फक्त 30 ते 40 किलोमीटरचाच एक पॅच आहे हा. आणि रोड कंडिशन कशी सुपर आहे एकदम. तर आणि गावाची पण अवस्था बघा कसं आहे, बॅरिगेटिंग वगैरे. आणि आपल्या इकडं तुम्ही तिथं गावं पाहिलीच असतील, म्हणजे आपल्या गावांकडे, असे सीमे भागातील गावांकडे सरकार लक्ष खरंच देत नाहीये. आणि कारण मला काही हे नव्हतं की मी फर्स्ट टाइम ह्या रोडने आलोय, पण गावाची कंडिशन पाहिल्यानंतर लक्षात आलं, जे गावांमधून प्रवास केलाय, तर खूप असा बिकट रोड आहे, नाही का. म्हणजे काही सोयी सुविधा नाही आहेत किंवा काहीच नाही आहे. आणि इकडं बघू शकताय तुम्ही त्या गावांचं म्हणजे ते आता जे गाव गेलं सीमेवरचं, तर त्या गावाची कंडिशन कशी होती. म्हणजे रस्ता तर चांगलाच होता, परत गावाला प्रोटेक्शन म्हणजे तिथून बॅरिगेटिंग वगैरे रोडच्या कडेला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर चला करूया आपला पुढचा प्रवास. आता लवकर पोहोचू, कारण रस्ता खूप छान आहे. 1 तास दाखवतोय फक्त, 1 तास 22 मिनिटं, आणि किलोमीटर आहेत 74 मॅपवरती. आणि मगाशी ज्यावेळेस आपण गाडी चालवत होतो त्यावेळेस किलोमीटर दाखवत होते 80, आणि टाइम दाखवत होता 2.5 तास. मित्रांनो कसा वाटतोय ब्रिज, मोठा ब्रिज आहे आणि नदी बघू शकताय. आणि आपण आता पोहोचू थोड्या वेळातच, एक 10-12 किलोमीटर राहिलं इथून बिदर. आणि बिदरचा किल्ला पण एक बाहेरून बघायला भेटेल. तर मित्रांनो पोचलो आपण बिदरच्या जवळ, आणि समोरच पेट्रोल पंप आहे. तर चला पहिलं डिझेल फुल करून घेऊया. बघू शकता अर्धा टँक चाललाय आपला. तर पहिलं डिझेल भरून घेऊया. 2100 रुपयाचं डिझेल बसलंय. तर आपला टँक झालाय फुल. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 2 दिवसानंतर आंघोळ झाली, तर खूप फ्रेश वाटते. कारण नागपूरमध्ये आंघोळ आपल्याला भेटली नव्हती, आणि काल पण नव्हती भेटली. तर आज आंघोळ केली आहे. आत्ताच डिझेल भरलं पंपावरती, आणि फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे केली. तर पोचलो बिदरमध्ये मित्रांनो. आणि आपला प्रवास फक्त आता एक 30-35 किलोमीटरचा राहिला आहे. तर जाऊया लवकर, घेऊया गाडी खाली करून, आणि बघूया पुढचे काय अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतो. चला मित्रांनो पोहोचूया बिदरमध्ये. आणि जाता जाताना आपल्याला 2-3 स्पॉट रस्त्याने दिसतील. आता इथं समोरच एक गुरुद्वारा आहे गुरु नानकांचा, आणि त्यानंतर बिदरचा किल्ला पण रोडलाच आहे. तर चालू मध्ये दाखवतो. खूप छान प्लेस आहेत. जानवाडा म्हणून प्लेस आहे हे, आणि इथं गुरु नानकांचा गुरुद्वारा आहे. समोरच दिसत असेल, थोडं लांब आहे, आता दिसत असेल. तर बघू शकताय गुरुद्वारा माता कौर जानवाडा बिदर, आणि समोर दिसतोय बघा त्या साईडला. तर अजून थोडं पुढे आलोय, हे पण गुरुद्वाराच आहे. खूप छान आहे. तर 2 गुरुद्वारे आपल्याला दिसले. आणखी एक स्पॉट आलाय समोर, दाखवतो. छोटंसं मंदिर आहे. समोरच्या टेकडीवरती दिसत असेल किल्ला. तर हा बिदरचा भुईकोट किल्ला आहे, आणि खूप मोठा आहे. आतमधून खूप छान आहे. यूट्यूबला जर चेक केलं तर तुम्हाला किल्ल्याचे पूर्ण व्हिडिओ गावतील. अजून एक आपल्याला स्पॉट सापडलाय, हे पण खूप छान असं मंदिर आहे. आणि आपले राहुल दादा लाईन वरती राहतात.
2.5चा जास्त असेल. हा परमिशनचे सेम डॉक्युमेंट्स आपले जे आहेत तेच. हा ऑनलाईन निघतो. हैदराबादचा नाही, तेलंगणाचा बॉर्डरवरती निघतो. कर्नाटकचा ऑनलाईन निघतो. नाही हैदराबादचा नाही. तर मित्रांनो समोरच दिसत असेल आणखी एक हिस्टॉरिकल प्लेस. खूप छान आहे. सफेद कलर आहे संगमरवराचं, म्हणजे मशिदीसारखं आहे. तर मस्त अशी वास्तू आहे. हजरत मुलतानी बाबा गिरनार बघू शकताय. खूप छान आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून बोर्ड आहे. 5-6 मिनिटात आपण तिकडे पोहोचू शकतो. आणि तुम्ही आजचा आपला नागपूर ते हैदराबादचा म्हणजे जहीराबादचा प्रवास खूप भारी झालेला आहे. तुम्ही पाहिला असेलच पूर्ण व्हिडिओ. तर लक्षात आला असेल भरपूर साऱ्या गोष्टी या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून या रोडने प्रवास करत असताना म्हणजे नागपूर ते हैदराबाद यवतमाळ मार्गे तर भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. आणि तुम्ही जर प्रवास करणार असाल तर तुम्हालाही भरपूर साऱ्या माहिती या ब्लॉगमधून भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि मित्रांनो चॅनलवरती सबस्क्राईब करा. तर आज कंपनीत पोचल्यानंतर, कारण महिंद्रा कंपनीमध्येच जायचं आहे आणि आपण जे लोडिंग केलं होतं मटेरियल ते महिंद्रामधूनच केलं होतं. आणि आपली गाडी पण महिंद्राचीच आहे. तर आज महिंद्रा अँड महिंद्रा जिंदाबाद, चांगली गोष्ट झाली. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पोचूया लवकर कंपनीच्या गेटवरती, कारण फोन येऊन गेला गाडी खाली करण्यासाठी. तर तिथं काही शूटिंग करता येणार नाही, कारण कंपनीचे प्रोटोकॉल्स असतात, त्यामुळं आपण काही करू शकत नाही. ट्रॅक्टर गेट नंबर 3 आय थिंक हा आहे असं वाटतंय. हाच आहे गेट नंबर 3. तर पहिले गाडी पार्क करूया आणि मग बघूया काय प्रोसेस आहे.